नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे। आहार रसचा आजचा आपला व्हिडिओ आहे। हे एक तलाव असलेलं महानगरपालिकेचं उद्यान। तर हे भलं मोठं असं हे उद्यान हिरानंदानी इस्टेट इथे आहे ठाण्यामध्ये। चला तर मग बघूया। आणि आहार रस चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत जर आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका आणि फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा। हा आहे कावेसर तलाव। ह्या तलावाचं नाव कावेसर तलाव आहे आणि त्याच्या अवतीभोवती हे असं भलं मोठं उद्यान आहे। तर तुम्हाला दिसतच आहे की खूप सारे झाडं इथे प्लांट केलेले दिसत आहेत आणि ग्रीनरीने वेढलेला हा तलाव आहे। तर एक प्रकारचं मंत्रमुग्ध होऊन आपण इथे छान कामनेस एन्जॉय करू शकतो, निवांतपणा एन्जॉय करू शकतो। तर तुम्ही सकाळी सुद्धा इथे येऊ शकता आणि डेफिनेटली संध्याकाळी सुद्धा इथे येऊ शकता। तर हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, याला कुठलीच एंट्री फी नाही आहे। मॉर्निंग वॉकसाठी पण इथे छान तुम्ही सकाळी शुद्ध हवेमध्ये मॉर्निंग वॉक किंवा योगा करायला डेफिनेटली येऊ शकता। तर असं लॉन आहे आणि बाकी झाडं इथे लावली गेलेली आहेत। आणि ह्या हिरानंदानी मधल्या इमारती आहेत, आपण बघतो आहोत साईडला। तलावाच्या मध्यभागी हा एक कारंजा त्यांनी बनवलेला आहे आर्टिफिशियल, आणि तो भरपूर उंच प्रमाणात उडतो। त्याच्यामुळे अजूनच असा त्या वातावरणात एक प्रकारचा फ्रेशनेस येतोय। आजूबाजूंनी इमारतींनी वेढलेलं हे तलाव असलेलं गार्डन खूपच छान आहे आणि फॅमिलीमध्ये लहान मोठे वयोवृद्ध सर्वांसाठी हे अतिशय चांगलं शुद्ध हवेमध्ये फिरण्यासाठीचं ठिकाण आहे। बसायला इथे कडाप्पे तुम्हाला दिसत आहेत आणि बाकी अशी झाडं आहेत इथे मोठमोठी। गेटमधनं एंट्री करताना आपल्याला वाटतं की छोटंसं असेल, पण आत आल्यावरती कळतं की हे भलं मोठं उद्यान आहे। तर तलावाच्या कडेला जे कडाप्पे केलेले आहेत तिथे बसून तुम्ही तलावाकडे बघत बसू शकता, सुंदर अशा ह्या कारंजाकडे। आणि असं म्हणतात ना की फ्लो होणारं वॉटर कारंजे बघितले की मन अगदी शांत होतं आणि आपले सगळे टेन्शन्स, चिंता, स्ट्रेस सगळा दूर होतो। उंच उंच अशा ह्या इमारती दिसत आहेत आपल्याला हिरानंदानी इस्टेटमधल्या। आणि हे एक आहे प्लॅनेट हॉलिवूड नावाचं हॉटेल आहे, हे पण गार्डनच्या जवळच आहे। तर डेफिनेटली जर तुम्ही मॅपमध्ये हे हॉटेल टाकलं आणि त्याच्या बाजूनी इकडे आलात तरी पण एक्झॅक्ट त्याच्या बाजूलाच हे गार्डन आहे। पुढे गेल्यावर छोटीशी अशी ही टेकडी पण इथे बघायला मिळते आपल्याला। ह्या गार्डनलाच लागून ही छोटीशी टेकडी आहे आणि असे जुने वृक्ष पण आपण इथे बघत आहोत। एज ओल्ड वृक्ष पण आहेत इथे, झाडं आहेत। टेकडी जर बघाल तर अशी छोटीशी आहे, पण छान चढून गेल्यावरती एक प्रकारचा व्यायामाचाच प्रकार होऊ शकतो आपला। वेगळं काही जिमला जायची गरज पडणार नाही, एवढं आपल्याला इथे वॉकिंग करता येऊ शकतं ह्या गार्डनमध्ये। आणि आता आम्ही ही टेकडी चढून वरती आलेलो आहोत। समोर पुन्हा तलावाचा उरलेला भाग आणि झाडीच झाडी आहे, तिथे भरपूर झाडं आहेत आणि बाकी आपल्याला इमारती दिसत आहेत। हे सर्व कमळं इथे बघायला मिळालेत मला तलावाच्या काठी, आणि सुरेख त्या कमळांच्या पाठीमागे जर तुम्ही बघाल तर
छान असं ते मंदिर आहे, पण त्याच्यासाठी वेगळा बाजूचा एंट्रन्स तुम्हाला शोधावा लागेल. तर अशी ही जुनी झाडं सुद्धा इथे आपण बघत आहोत आता. आम्ही इव्हिनिंगला ह्या गार्डनला व्हिजिट केलेली, तर बरेचसे इव्हिनिंग वॉकसाठी सुद्धा इथे लोक आलेली, लहान मुलं सुद्धा खेळण्यासाठी आलेली. तर असं हे उद्यान आहे गव्हर्नमेंटचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कळवा आणि आहारच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरूर हिरानंदानी इस्टेटमध्ये जाऊन ह्या गार्डनला व्हिजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.